दहशत मुक्ती की दादागिरी भालके समर्थकांकडून त्या महिलेस बेदम मारहाण झाल्याचा आरोप शहरात खळबळ नगराध्यक्षांच्या भूमिकेकडे पंढरपूरकरांचे लक्ष पंढरपूर शहरातील गुरुदेव नगर परिसरात एका महिलेला व युवकाला केलेल्या कामाचा मोबदला मागणं चांगलंच महागात पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिल्पा राजू लवटे या महिलेला व मंगेश बनकर या युवकाला पगाराची मागणी केल्याच्या कारणावरून घरात घुसून बेदम मारहाण करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे। फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार पंढरपूर शहरात भालके समर्थक म्हणून ओळख असलेले बंडू डोईफोडे यांनी त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली। या घटनेनंतर न्यायाच्या अपेक्षेने त्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या। मात्र सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात विलंब झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। या प्रकरणी नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्यावरही अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। या प्रकरणात राजकीय दबावामुळेच गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला असा आरोप फिर्यादी महिलेने केला असून नगराध्यक्षांचा हस्तक्षेप असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे शहर दहशतमुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्याच समर्थकांवर अशा प्रकारचे आरोप होत असल्याने शहरात चर्चांना उधाण आलंय। मी देखील एक महिला आहे, त्यामुळे केवळ दहशतमुक्तीचे नारे न देता मला न्याय मिळवून द्यावा अशी भावनिक मागणी शिल्पा लवटे यांनी नगराध्यक्षांकडे केली आहे। एकीकडे शहर दहशतमुक्त करण्याचं आश्वासन आणि दुसरीकडे सर्वसामान्य महिलेला कथित मारहाणीचा सामना। या विरोधाभासामुळे आता नगराध्यक्ष प्रणिता भालके नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण पंढरपूरकरांचं लक्ष लागलंय। दहशतमुक्तीच्या घोषणावर ठाम राहून पीडितेनं महिलेला न्याय मिळवून देणार की समर्थकांची पाठराखण करणार, या प्रश्नाचे उत्तर आता शहरातील नागरिकांना अपेक्षित आहे। माझं नाव शिल्पा राजू लवटे, मी राहणार पंढरपूर गुरुदेव नगर। मी बंडू डोईफोडे यांच्या हॉटेलवर कामाला होते 8 दिवस आणि बंडू डोईफोड्याने मी पैसे मागल्याच्या कारणावरून विक्रम ढाबेपाशी मारहाण केली। लाथाबुक्क्या घातल्या, बांगड्या फुटल्या, माझ्या नरड्यावर पाय दिलं आणि त्यांनी विचारसुद्धा केला नाही की मला एवढं लागलं की काय। फुल पिऊन होता ह्याच्यात, त्याला कळत नव्हतं की ती काय करतो ती। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला केस द्यायला गेलो तर त्यांनी आमची काही केस लवकर घेतली नाही। 9:30 वाजल्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबलो। संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत का थांबा म्हणून आम्हाला वेळ लावला त्यांनी। आणि त्या पोलिसांना कोणाचा तर फोन येत होता सारखा अधूनमधून, त्यामुळं मला वाटते बंडू डोईफोडे यांच्या मागे भालकेचा माणूस असल्यामुळं तो ही करत होता। त्यामुळं मला तसं वाटतं की त्यांनी कारवाई करायला उशीर केली माझ्यावर। त्यावेळेस पोलीस चौकशीला आलते गल्लीत। पोलीस येऊन चौकशी करून गेले। चौकशी करून गेल्यानंतर त्यांनी तिथंच माझ्यासमोर, त्याला माहिती होतं का नव्हतं मला माहीत नाही, तर त्या एका व्यक्तीला असं म्हणला की आत्ता कमी मारले, परत जीव जास्त तर का मारत असतो, त्यातनं सुटका नाही त्याची। आणि तो पण कामाला जातो, मी पण कामाला जाते। मी एक महिला गरीब घरातली आहे। या व्यक्तीपासून आम्हाला धोका आहे, त्यामुळे नगराध्यक्षताईंनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा।